तर स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग आहे आपला तिसरा। तर या ब्लॉगमध्ये आपण चाललोय जालियनवाला बाग आणि धर्मशाळा। म्हणजे हा ब्लॉग अर्धा तर ट्रॅव्हलिंगमध्येच जाईल, म्हणजे तशी 5 तासाची ट्रॅव्हलिंग आहे। इथून आम्हाला जायचं आहे। तर आता सगळी निघलेत तयारी, बॅगतून चेकआउट आहे आमचा आता। तर सगळ्या बॅग बिग पॅक झाल्यात सगळ्यांच्या। तर बघू काय काय राहिलं सगळं चेक करून। तर आता जाऊ। तर बघा मोठे मी पण रेडी झाले, सगळी रेडी झाल्यात। तर चला आता जाऊ, खाली भेटू। आता निघलो, आता जाऊ खाली, सगळे उतरताना खाली, कारण की लिफ्टमध्ये ना आमच्या सगळ्या बॅगा गेल्या खाली। तर आता आम्ही चाललो खाली, आमची गाडी आलेली आहे, रूमची चावी पण आहे। तर आता इथून चेकआउट आहे आमचा। तर चला जाऊ खाली। तुम्ही बघू शकता इथं बॅगांचा पूर्ण दुकान लागलं आहे बघा, नुसत्या बॅगा नुसत्या। घ्यायचं असेल तर या इथं घ्यायला तुम्ही रोज सकाळी। आता सगळ्या बॅगा बिगा भरल्या गाडीत, आता निघतो सगळे। तर आता इथं एक फोटो काढू आणि मग निघतो। पोचलो, आता उतरतो खाली। आता पोचलो जालियनवाला बाग, म्हणजे इथून लांब आहे, तर रिक्षा करून जायचं आतमध्ये, तिकडून गाडी जात नाही, पोलिसांनी लावल्या। तर एक काका आहे का करू? तर चला जाऊ, अंकल आम्हाला सगळीकडे फिरवतात। चला जाऊ आतमध्ये। कालच्या सारखं परत आज ही रिक्षात या बाबल्या बसलाय पुढं, इथं चिवणू दिदी आणि इथं जिद्दा। आता चला जाऊ, आणि बाकीचे सगळे या रिक्षा आहेत, म्हणजे 2 रिक्षा गेल्यात। चला जाऊ आता, बघूया गार्डन। आता आलोय आतमध्ये, हे बघा कसलं भारी गार्डन आहे। म्हणजे या गार्डनमध्ये काहीतरी आहे, म्हणजे मी पण विसरलो, म्हणजे काहीतरी एक विहीर होती, काहीतरी आहे, डेंजर आहे ती। खूप बघू आतमध्ये काय काय दाखवतो तुम्हाला। इथं बघा हा फाउंटन एक नंबर, म्हणजे वेगळाच आहे जरा काहीतरी। बघा तुम्ही जे दाखवतात ना ते सगळं इथं झालेलं आहे, म्हणजे इथं सगळं आहे ते इन्फॉर्मेशन। इथं पण प्रोजेक्ट चालू आहे, इथं पण आहे काहीतरी। तर बघू शकता तुम्ही इथं सगळे शॉर्ट्स वगैरे कसले, म्हणजे ते काय काय झालं आहे ना ते सगळं इथं झालेलं आहे या जागेवर। तर आता चला जाऊ पुढे, हॉल नंबर 3 मध्ये, हॉल नंबर 2 आहे इथं पण जाऊ। इथं पण आहे, इथं आतमध्ये गर्दी आहे, मला दाखवतो तरी। तिसरा बघा इथून दाखवत आहे, बघू शकता। म्हणजे जे जागेवरचं आहे ना, हा गुरुद्वाराच्या इथला आहे। तर म्हणजे इथून जे फायरिंग झालं ते सगळं दाखवतात बघा। ही विहीर आहे, ज्या विहिरीत ना जेव्हा फायटिंग झाली तर अर्ध्या लोकांनी ना वाचायसाठी या विहिरीत उडी मारलेली। इथं दिसत नाही आतला खालचा काय, या विहिरीत उडी मारलेली। तर त्यांना वरती निघतात नाही आले, मग ते त्याच विहिरीत मेले। ते वाचासाठी त्याच्यात गेले, इकडून गोळीबार झाला तर तिकडून निघालत नाही, म्हणजे तिकडंच मेले। पण ती विहीर म्हणजे आता पूर्ण पॅक करून ठेवले। इथं थोडी हिस्ट्री आहे। आता इथं पण सगळी इन्फॉर्मेशन लिहिली सगळीकडं, म्हणजे एकदम क्लीन आहे ना, म्हणजे सगळीकडे AC वगैरे सगळं भारी आहे। इथं बघू शकता तुम्ही सगळं ते काय काय होतं, काय काय आहे बघू शकता। गार्डनमध्ये ना जेवढं सगळं आहे ना, म्हणजे तेवढं सगळं, म्हणजे जेवढं इन्फॉर्मेशन आहे त्या इथं घडलेलं आहे या गार्डनमध्ये आणि ह्या एरियामधल्या पंजाबच्या, म्हणजे सगळं इन्फॉर्मेशन तिथं आतमध्ये लिहिली आहे। मी तिथं दाखवली तर तुम्ही स्टॉप करून वाचू शकता। तर त्या गोळ्या मारलेल्या होत्या, ते बघा हे जे बॉक्स केलेत ना इथं, तर तिथं सगळीकडे हे सगळे गोळ्यांचे निशाण आहेत, ज्या आधीची फाईट झालेली होती त्या गोळ्यांचे सगळे निशाण आहेत। तुम्ही बघा सगळं तसंच सगळीकडे आहे तसाच, म्हणजे हे सगळं राखीव ठेवलं आहे, म्हणजे सगळं ठेवलं आहे। इथे शाळेची पिकनिक आले, पक्की भांडणात आले सगळ्यांची, नुसते भांडणं नुसत्या शकता। सगळी कसली भारी आहेत कमळाची फुलं, हो डेंजर आहे, मस्त वाटतं इथं। अमर ज्योत, म्हणजे ही ज्योत आहे ना, म्हणजे आधीपासूनच म्हणजे लागलेली आहे, ती कधीच विजत नाही। 4ही बाजूने पॅक आहे, काय टाकू शकत नाही तिच्यात, काय नाही, 4ही बाजूने पॅक आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा आम्ही घेतली लस्सी, म्हणजे इथली फेमस, काहीतरी घ्यायला पाहिजे ना, लस्सी प्यायलाच पाहिजे। बाबल्याने पण घेतले, तर सगळे घेतले, दोघे घेतले पण। बसलो रिक्षात परत। अंकल मी इथं थांबून आता ही पिन घेतली, गाडीत चार्जिंगला लावायला, कारण की मी माझी पिन आणलीच नाही, माझी पिन विसरलो, आणलीच नाही।
तर आता ही घेतली बाई, माग पडली इथं, डेंजर आहे. चलो गाडी जाऊन बसतो आतमध्ये. आता आतमध्ये बसू, चला जाऊ आतमध्ये. आम्ही तिकडून निघलो, आता थांबलो इथं सोडा प्यायला. तर सगळी गाडीतच बसल्या तिथं. आता आम्ही सोडा पितो बाहेर. आम्ही सोडा पिला, याही उसाचा रस पिला, तर ब्रेक घेतलेला. आता याही सगळी झोपतान. फक्त ट्रॅव्हलिंगच आहे 5 तासाची आम्हाला. आता आम्ही थांबल्यावर जेवायला. चिंदी उठत आहे तर सगळे उतरले खाली. तर मी ते चप्पलच घातले बाई, शॉर्ट्स वर आहे सकाळपासून. मस्त वाटते, ड्रेसिंग भारी वाटते, एक नंबर आहे बघा. एकदम फोटो काढलेत, स्टोरीला टाकले, जाऊन बघा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तू का थांबले ग माझ्याकडे? चल उतर. आमची गाडी लय भारी, मनाला पटतं गाड्यांची. पावसाचं वातावरण झालंय एकदम डेंजर. बघू आता काय पाऊस पडतंय का नाही पडत. आमचा ब्लॉगर एक गेला पुढं बघा. तर जाऊ आपण पण, चला. तर आता बसलो आतमध्ये येऊन, सगळे बसले, लय भूक लागले, जाम कंटाळा आलाय. आता जेवण झाला, तुम्ही बघा इथं बाहेर जेवून फक्त बाहेर आलो, सगळा पाऊस, आतमध्ये काहीच दिसत नव्हतं, पण पाऊस बघा किती पडलाय, डेंजर. आणि क्लायमेट एवढा भारी झाला ना, एकदम थंड वातावरण झालंय, बघू शकता बघा, एकदम भारी वाटतंय. आता जेवलो, आता थोड्या वेळाने निघू इथून. तर पण मस्त वाटतं इथं, पण भारी आहे इथं क्लायमेट. तुमची गाडी तिथं येते बघा. चला आता भेटू. आता आम्ही इथं आलतो फिरायला जरासा, इथं गार्डनमध्ये. हे बघा इथं फाउंटन वगैरे आहे, क्लायमेट एकदम मस्त. ह्याच्यात जाऊचं, थांब आम्ही जाता. नको, इथं पुढं वाला आहे बघ, इथं वाला आहे, थांब तरी पण जाऊ. बघू बापल्यात आलं. येते इथं अडकलं इथं. आता जेवण निघलो, तर आता सगळे झोपतील ना? झोपाल ना सगळे? पाऊस पडतोय माझ्याकडनं. आता आम्ही थांबलो डिझेल भरायला. तर पाऊस पडला, तर गाडीची हालत बघा भाई, कसली झाले डेंजर भाई. गोरी गाडी काली झाले. इथं डिझेल भरते. तर चला, किती वेळ लागते अजून काय माहिती नाही. तुम्हाला पाण्याचा आवाज आला म्हणून आलो. बघा इकडं सीन काय वाटतंय, डेंजर बघा ना. पुढं इथं या सीटवर तुम्हाला मागासपासूनच बसलेलो, तर परत पुढे बसेन, मस्त वाटतं पुढं. आता आम्हाला दिसत नव्हता ना, म्हणून पाण्याची बादली आणली तिथून एक, आणि काच आता बघता इथं त्यांना आरशात दिसत नव्हता, म्हणून त्यांनी पण आरशातला पाणी मारायला आणला. म्हणून जरा वेळ थांबताव, जरा वेळ आता पाणी मारून झाला का मग आपण थांबलो ना चहा प्यायला. जरा चला चहा पिऊ. बर्फ अजून दिसला नाही, अजून बर्फ दिसायचा बाकी म्हणजे असा सर्व थोडा जवळ चालला, तर मला दाखवतोच. बघा कसला भारी. इथं आमचा टेबल, आणि इथं असं मासे आहेत बघा, याच्यात मासे, कसला भारी ना, डेंजर. याचा बघा काय चाललंय, चुक करून निघलो. तर आता जाऊ, तुम्हाला बघा सिनेमॅटिक्स.
इथं गाडी लावली. ही गाडी एवढी मोठी बस एवढ्याशा रस्त्याने आणलंय, एवढीशा आहे बघा इथून. तर आता जाऊ रूम दाखवतो तुम्हाला. तर बघा रूम, बॅगा बिगा. एवढी गरमी आहे ना यार, मी हाफ पॅन्ट घातले, लय बेकार थंडी वाजताय. चला रूम मध्ये जाऊ. तिला बकरा भेटलाय मला. थंडी गरम होते का? तिचा दात आलताय पार. अजून कोण नाही थंडालाय, पण आमचा अंगात मस्ती दुसरं काय. काय नाही. चल मस्त व्ह्यू आहे. तर हा व्ह्यू असला बेकार आहे ना रूम मध्ये. तरी बघा आमची रूम सगळा परत हाय तसाच पसारा आमचा झाला. बाथरूम आहे, ही रूम. पण तो गॅलरीचा व्ह्यू कुठला, तो मागाशी बघितला ना वरचा, तसाच व्ह्यू आहे, म्हणजे तोच व्ह्यू. हा बघा हा वाला, ही गॅलरी आहे आमची रूमची. तर आता आम्ही स्टार्टर मागवलाय. स्टार्टर येत आहे, तर स्टार्टर आल्यावर तुम्हाला स्टार्टर दाखवतो. तर आता स्टार्टर आलाय आमचं, बघू शकता तुम्ही. आता क्रिस्पी आले. आणि काय मागवलंय? चिकन तंदुरी मोमोज काय आम्ही सोडणार नाही. तर आता बघू, स्टार्टर करू मग तंदुरी मोमोज. तर आता तंदुरी मोमोज पण आलेत, तुम्ही बघू शकता. कसले भारी दिसतात, डेंजर. बघू आता खायला कसे लागतात. ही क्यूट दिसते, कमेंट मध्ये सांगा. अजिबात नाही दिसत, मला तर नाही वाटत. तुम्हाला वाटतं तर सांगा. तर हा ब्लॉग इथंच एंड करतो. हा ब्लॉग खूप मोठा पण झालाय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल. आधीचे 2 ब्लॉग बघितलेच असतील तुम्ही. तर बघूया, अजून भरपूर काय फिरायचं आहे आपल्याला. तर असंच सपोर्ट करत राहा. आणि फक्त नेटवर्क इश्यू आहे म्हणून ब्लॉग थोडे लेट येतात आणि कुठल्या पण टायमिंगला येतात. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.